नमस्कार. दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला चिकन सुक्कं करून दाखवणार आहे. मी नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला चिकन सुक्कं, चिकन करी किंवा मटन सुक्कं, मटन करी, व्हेज नॉनव्हेज सगळे पदार्थ दाखवत असते. तसंच आज मी तुम्हाला चिकन सुक्कं करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 750 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेत आणि ते बारीक कट करून घेतले. 2 मीडियम साईजच्या टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. एक एवढा तुकडा मी खोबऱ्याचा घेतलेला आहे. ओलं खोबरं आहे, तुम्ही वाळलेलं खोबरं सुद्धा वापरू शकता. 20 ते 25 पुदिन्याची पानं, थोडी कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, अर्धा इंच आलं, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा चमचा हळद घेतली आहे, एक दालचिनीचा तुकडा, 7 मिरी, 4 लवंगा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत. चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे. आणि पावडर मसाल्यामध्ये 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर ही कलरसाठी घेतलेली, 1 चमचा चिकन मसाला पावडर घेतलेला आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि 1 चमचा धने पावडर घेतली. कांदा लसूण मसाला आपल्या दीप्स किचन मराठीचाच आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. सगळ्यात आधी आपण चिकनला हळद आणि मीठ लावून घेऊयात. मी मीठ आत्ताच घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं चिकनला. हळद मीठ मी चिकनला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता साधारण 10 ते 15 मिनटं मी हे झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात. मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, खोबरं, पुदिना आणि कोथिंबीर, त्यासोबत आलं, लसूण आणि हे जे खडे मसाले घेतले ते घालायचे आणि गरजेनुसार पाणी घालून वाटून घ्यायचे, आपल्याला बारीक करून घ्यायचे. थोडं पाणी घालून मी हे मिक्सरला बारीक करून घेतले. मी हे चिकन सुक्कं कुकरमध्ये करून दाखवणार आहे. 2 मोठे चमचे इतकं मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालंय, त्यामध्ये मी कांदा घालते. कांदा आपल्याला छान लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपल्या चॅनलच्या व्ह्यूअर्स तेजश्री ताईंनी माझ्या नॉनव्हेजच्या रेसिपींखाली कमेंट करून सांगितलं होतं की मी जॉब करते आणि तुमच्या चॅनलवरच्या साध्या सोप्या रेसिपी बघून मी स्वयंपाक करते आणि मला तुमच्या रेसिपी आणि तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडते, तर तुम्ही अशा झटपट होणाऱ्या रेसिपी दाखवा. तर तेजश्री ताई, मी तुमचे मनापासून धन्यवाद करते की तुम्ही वेळात वेळ काढून रेसिपी पाहता आणि त्या करूनही पाहता. तुमच्या कमेंट मला रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन देतात. खरंच धन्यवाद ताई. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी झटपट चिकन करी कशी करायची ते दाखवलेलं आहे आणि आज चिकन सुक्कं पण झटपट कसं करायचं तेही दाखवते. आणि ह्या आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. कांदा छान परतून झाला आहे, छान लाल रंग आलेला आहे कांद्याला. आता आपण ह्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालूया आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. टोमॅटोची पेस्टसुद्धा मी 2 मिनटं छान परतून घेणार आहे. आता आपण जे वाटण तयार करून घेतले ते घालायचे. त्यातच मी चिकन मसाला पावडर आणि बेडगी मिरची पावडर घालते, धने पावडर आणि कांदा लसूण मसाला. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामधलं थोडंसं पाणी घालते मी आणि पुन्हा 2 मिनटं मसाला चांगला शिजवून घेते, म्हणजे कांदा टोमॅटोचा कच्चा वास येत नाही.
पुन्हा 2 मिनटं झालेली आहे आणि छान तेल सुटले. आता आपण ह्यामध्ये हळद मीठ लावून घेतलेलं चिकन घालूया. आणि आता मसाल्यासोबत आपल्याला चिकन 4 ते 5 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. असं आपण जेव्हा चिकन सुरुवातीला परतून घेतो तेव्हा चिकनला खूप छान टेस्ट येते आणि चिकनचा कच्चा वाससुद्धा निघून जातो. तर गॅसची फ्लेम मी हाय टू मिडियमवर ठेवलेली आहे आणि चिकन चांगलं 4 ते 5 मिनटं परतून घेणार आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर चिकन सुक्कं करून बघितलं तर खरंच खूप छान होतं. नक्की करून पहा. मी साधारण 4 ते 5 मिनटं परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. पाणी फक्त मी अर्धा ग्लास इतकंच घालणार आहे कारण आपल्याला चिकन सुक्कं करायचं आहे. त्यामुळे फक्त अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी मी गरम करून घातलं आहे. आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आता पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून मी कुकरच्या 4 शिट्ट्या घेणार आहे. तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजे 3 किंवा 4 शिट्ट्या घेऊ शकता. कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरचं प्रेशरही पूर्ण निघून गेलेले. आता मी झाकण काढते. वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि एका बाउलमध्ये काढून घेते. खूप छान सुगंध येतोय. खूप मस्त झालंय चिकन सुक्कं. तयार झालं चिकन सुक्कं. खूप छान झालेलं आहे. खूप छान सुगंध येतोय. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.